सर, स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी कोणता मार्ग जास्त उपयुक्त ठरतो? स्किल बेस्ड पॉलिटेक्निक की एक्झाम ओरिएंटेड सायन्स? स्वतःचा व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल, तर एखाद्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल ब्रँच घेतली असेल, तर MIDCमध्ये तो स्वतःचं एखादं युनिट सुरू करू शकतो. यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारतर्फे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केलं जातं. त्याचबरोबर खाजगी बँका देखील यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जातात. यासाठी विश्वभारती अकॅडमिक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे विद्यार्थ्यांना आम्ही त्यासाठीची चर्चासत्र घेतो आणि विद्यार्थ्यांना स्वतःचा स्टार्टअप किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही उद्युक्त करतो. या माध्यमातून आमच्या विश्वभारती अकॅडमिक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अनेक विद्यार्थ्यांनी आज अहिल्यानगर MIDC, सुपा MIDCमध्ये स्वतःचे स्मॉल स्केल, मीडियम स्केल युनिट्स चालू केलेले आहेत. इलेक्ट्रिकल विभागातर्फे देखील ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहे, त्यांना देखील इलेक्ट्रिकलमध्ये मोठी संधी आहे. हे विद्यार्थी देखील ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स युनिट किंवा MIDCचे छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्ट घेणे, यासारखे MSCBचे कॉन्ट्रॅक्ट घेणे, असे स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतात. सिव्हिल सारख्या ब्रँचमध्ये तर अत्यंत छोट्या-छोट्या कामापासून आज विद्यार्थी आमचे काम करत आहेत. अहिल्यानगर शहरामध्ये किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, अशा वेगवेगळ्या जे विकास कामं होत आहेत, तेथे देखील विश्वभारती अकॅडमिक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पॉलिटेक्निक सिव्हिलमधून पास झालेले अनेक विद्यार्थी आज महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. आणि कम्प्युटर सारख्या ब्रँचमध्ये देखील जे बेसिक लेव्हलचे, एंट्री लेव्हलचे जॉब आहे, ते कम्प्युटरसारख्या मुलांना मिळतात किंवा हे विद्यार्थी देखील वेबसाईट डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग सारख्या कंपन्या एस्टॅब्लिश करणे, असे व्यवसाय सुरू करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यामुळं पॉलिटेक्निकच्या माध्यमातून आज विद्यार्थी स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतात आणि भारताला एक नवीन दिशा दाखवू शकतात. त्यामुळं 11वी-12वी सायन्स किंवा तिथून मिळणाऱ्या एक्झामचं MST, CET, JEE ह्या एंट्रन्स एक्झामच्या नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन आज पॉलिटेक्निकचा विद्यार्थी सक्षमपणे स्वतः स्टार्टअप उभा करत आहे.